शेट्टी सर नमस्कार. आत्ता जो मंत्रिमंडळात बदल झालाय त्याविषयी शेतकऱ्यांचे नेते म्हणून आपली प्रतिक्रिया. खांदेव पालट करणं हा काही फार चांगला पर्याय नाही आहे. खरं तर माणिकराव कोकाटेंनी वारंवार शेतकऱ्यांचा अपमान केलाय. त्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना केली. त्यांना कर्जमाफीचे पैसे लग्नात साखरपुड्यात उजवता अशा प्रकारची हेटाळणी केली. लेकराचे पंचनामे करायचे काय म्हटले. कृषी मंत्रीपद म्हणजे वसाडगावचे पाटील की म्हणाले. जेवढे आखलेचे तारे तोडता येतील तेवढे तोडले आणि महाराष्ट्रातला शेतकरी त्यांच्यावर प्रचंड खवळलेला होता आणि हा माणूस मंत्रिमंडळातच नको अशी भूमिका शेतकऱ्यांचीच काय सर्वसामान्य माणसाची सुद्धा होती. कारण सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना ते सापडलेले आहेत आणि काही सेकंदाचा नव्हे तर काही मिनिटाचा तो व्हिडिओ होता हे स्पष्ट झालेलं आहे. आणि असं असताना त्यांच्यावर कारवाई करण्याचं राहिलं लांबच, त्यांना मंत्रिमंडळात काढणं दूर, त्यांचं फक्त खातं बदललं. कशामुळे काय अडचण आहे, कोण पाठीशी घालतं, काय माणिकरावांना या मंत्रिमंडळातले त्यांच्या सहकाऱ्यांचे किंवा अजितदादांचे, एकनाथ शिंदेचे, देवेंद्र फडणवीसांचे काही गुपितं माहीत आहेत का? ते त्यांनी तोंड उघडलं तर आपण अडचणीतून अशी भीती वाटते का? का त्यांच्यावर कारवाई होत नाही मला कळत नाही. परंतु त्यांना मंत्रिमंडळातून पूर्णपणे काढल्याशिवाय महाराष्ट्रातल्या जनतेचं समाधान होईल असं वाटत नाही. कारण त्यांनी फारच अपमान केलाय सरकारचा सुद्धा, म्हणजे सरकारचा स्तर माणिकरावांच्या वारंवारच्या या अशा पोरकट विधानामुळे सरकारचाही स्तर खालावलेला आहे. हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे होतं. शेट्टीजी तुम्हाला राजकारणाचा अनुभव आहे, पण सामाजिक क्षेत्रातले एक लढाऊ नेते तुम्ही म्हणून ओळखले जाता. ज्या वेळेला राज्यात 3 पक्षांचं बहुमत असलेलं सरकार बसलेलं आहे त्यावेळेला असा निर्णय तुम्हाला अपेक्षित होता का? कारण हा निर्णय जर घेतला असता तर या सरकारला काही धोका नव्हता, पण तरी देखील असा निर्णय जेव्हा होतो, ज्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केलाय, तुम्ही सांगताय शेतकरी नेते असता असं जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा हे किती गंभीर प्रकार आहे हे महाराष्ट्राच्या समोर येत आहे. काय नेमकं माणिकरावांना वाचवण्यासाठी केलं गेलंय? सरकारला साधं नव्हे तर अगदी 5वी बहुमत आहे. अगदी 10वीस आमदार जरी सोडून गेले तरी सुद्धा सरकारला काहीच धोका नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्याच्याबरोबर एकही आमदार जाण्याची शक्यता नाही अशा एका मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळायला का घाबरतात त्यांचे ह्या तिन्ही पक्षाचे नेते मला समजत नाही. म्हणूनच मला जी शंका आहे ती शंका आता खात्रीत रूपांतरित व्हायला लागलेली आहे की निश्चितच माणिकराव कोकाटेंना यांची काहीतरी गुपितं माहिती असली पाहिजेत, म्हणूनच हे घाबरतात काय असं आता वाटायला लागलेलं आहे. धन्यवाद राजू शेट्टी आपण दिलेल्या या प्रतिक्रिया. आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.